माँ आज दुपारनंतर काहीच अपॉइंटमेंट्स नाही आहेत तर तुला जायचं आहे का कुठे? नाही मला नाही. मग माँ हे सगळे जीवा नाथा ही सगळी मंडळी आहेत ना त्यांना काय सिनेमाला जायचं आहे? नाही सिनेमाला नाही जायचंय माँ. माँ त्यांना सगळ्यांना विनीला बघायला हॉस्पिटलमध्ये जायचंय. सगळ्यांना एकदम जायचंय? काय झालं माँ म्हणजे सगळ्यांनी एकदम नको का? नाही तसं नाही. जाऊ देत. विठ्ठलला सांग गाडी काढ आणि सगळ्यांना गाडीतनच घेऊन जा म्हणावं. हो. निर्मला माणसातली माणुसकी ही अशी दिसते बघ. विनी या मंडळींची कधी धड वागली नाही. कायम त्यांना नोकर माणसा म्हणून झिडकारत आली. पण यांच्या दृष्टीने मात्र त्यांची ती विनी बेबीच आहे. मम्मा काय हवं बच्चा? नाही काय नको. सगळे कुठे गेले? अगं डॅडी कॅन्टीन मध्ये गेला आणि काका काकू गेले. काकाला ऑफिसला जायचं होतं ना. मम्मा सगळ्यांना सॉरी सांग. असं वेडेपण पुन्हा असं करायचं नाही. बच्चा आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. नाही करणार ना असं. हाय विनी. कशी आहेस? सगळ्यांना खूप काळजी होती तुझी. घरी कधी पाठवणार आहेत? उद्या. पण जखम भरायला वेळ लागेल नाही? नाही भरेल लवकर. विनी दिस इज फॉर यू. थँक्यू. बरं हॉस्पिटलची वेळ झाली नसेल ना फोन केला होता. कुठे गेला? विठ्या विठ्ठल विठ्या चल गाडी काढ चटकन काढ. काय ले हा बैलगाडी आहे का ते बसल्याने चालले आणि मालकासारखा ऑर्डर सोडत जाऊ नको. सांगून ठेवतो तुले. कशाला बनकते मी एवढं? माग तो साध्या गाडीत बसला होता ते सीट धुतली आणि आता आम्ही सगळे बसले म्हणल्यावर तू गाडीत धुशील का विठ्या? जास्त बडबड नको करू बे आणि तू जरा दूर उभा राहा बे. चल ए जास्त शहाणपणा करू नको. नीट गाडी चालव लवकर चल. कम फास्ट. आम्हाला हॉस्पिटलला जायचं विनी बेबीला बघायला. चला रे. आणि नाही चालवली तर काय करणार आहेस बे तू? अरे आम्ही काय नाही करणार मासाहेब करतील. बसा. अबे बसा ना आता. का ताट आणून वाळू तुम्हाला? बसा. ए च्या मारी याच्याला सांगून ठेव रे. जाऊ दे बाबा कशाला नादी लागतो त्या येड्याच्या. नाही नादी बिदी नाही. आता आदमीने म्हणला ना बसा तरच बसणार नाही बसणार. अरे जाऊ दे बाबा आपल्याला टाइम नाही आधीच. कशाला उगा त्याच्या नादी लागतोय? अरे काका
तुम्ही इकडे फ्रंटला बसा, बाकी सगळा कचरा मागा टाका. चला. हे बघा ए, विट्या. कशाला गटारात दगड मारती, जाऊ दे. चला बसा बसा. तू म्हणलं म्हणून ऐकला मी. चालव गाडी नाही तर मारशील सगळ्यांना. अरे काके हसतोयस ना? आता काय करू तू सांग ना. अरे अरे काय करून घेतलंयस तू. एकदा आधी तुझ्या शरीरात रक्त कमी, त्यात नस वगैरे कापून घेत. अगं वेळे, आपण स्वतःला नाही त्रास करून घ्यायचा, इतरांना त्रास द्यायचा. हे दाखवाय बिकवायचे प्रोग्राम असतात ना, त्यातच जाऊन डायरेक्ट राडा घालून टाकायचा. म्हणजे काय प्रॉब्लेम ऑन द स्पॉट सॉल्व्ह होतो. ऐकतेस ना विनी, हे सगळे स्वानुभवाचे बोलत. मग काय, त्या बेंद्रीने तर मला उचलून बाहेर फेकायचंच बाकी ठेवलं होतं. हे असलं काहीतरी करायचं सोडून हात वगैरे काय कापून घेतेस तू. वेडी आहेस का. आपण नाही आपली तब्येत खराब करून घ्यायची, इतरांना आजारी पाडायचं आपण, कळलं. बस, तुझं बहुमूल्य मार्गदर्शन पुरे. नाही नाही नाही, त्याची गरज आहे तुला आता, म्हणून सांगतोय. नाही म्हणजे आजीला तर तू धडा शिकवलाच आहेस, त्यामुळे तुर्तास तरी तिला जबरदस्तीचा रामराम करावा लागणार नाही. जबरदस्तीचा नाही, जुलमाचा. पचाकली. थँक्स फॉर द करेक्शन. पण अर्थ तोच ना. एनिवे विनी, आज मी थांबणार आहे तुझ्याजवळ, त्यामुळे जर काका काकूंचा फोन आला तर तू सांग त्यांना की घरीच आराम करा. सांगते. चल विनी, मी पण निघते आता. यू टेक केअर अँड गेट वेल सून. थँक्स. मुक्ता, तू काय कशी चालली आहेस तू. बस नाही. थांब ना, मी सोडतो तुला. ठीक आहे. ओके देन. हां आम्ही निघतो. घरी जाऊन मी फ्रेश होऊन येतो. तुला काही हवं आहे का. आईस्क्रीम. Oh yes, of course. I should have guessed it. Okay then, bye. Take care. बाय विनी. चॉकोचे पानं. लवकर. मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे, पण एका अटीवर. स्वतःच्या मालकीचा रस्ता असल्यासारखं ड्राईव्ह करणार नसशील तरच. विश्वास नसेल ना माझ्या ड्रायव्हिंगवर तर येऊ नकोस माझ्या बरोबर. बसनी जा ना. मी बसनीच जात होते, तूच स्वतःहून म्हणालास की सोडतो म्हणून तयार झाली. चुकले, आय एम सॉरी. हळू बोलतो आता. आता भांडायचं माझ्याशी इथे हॉस्पिटलमध्ये. आय एम नॉट इंटरेस्टेड. मी बसनीच जातीये. बाय. थांब ना. Don't you ever touch me, okay? सॉरी. ठीक आहे, नीट चालव तू गाडी. चल ना. आता प्रोग्रेस चांगला आहे. ओके, सो डोंट वरी. औषधं वेळेवर घेत जा, लवकर बरी होशील. ओके मॅडम. थँक्यू सो मच. ओके, टेक केअर. थँक्यू. हे बच्चा, आता जास्त विचार करायचा नाही, कळलं. वहिनी साहेब, माफ करा मला, गलती झाली माझ्याकडून.
देवानच मला माफी मागायला सांगितली. कालपासून तडपून राहिलो होतो बेटा. तोंड नव्हतं मला यायला. नाही म्हणजे कोणच्या तोंडात येऊ मी. बायको म्हणे जा पाय धरा वहिनी साहेबांचे. माफ द्या करू वहिनी साहेब. तू होशील बरं, बरी होशील लवकर तू. बरी होशील तू. आणि आता माफ दे करून काकाले. विठ्ठल तू ये आता. जाऊन दे ना मामा, माफ कर त्याला. फॉरगिव्ह. मुक्ता थांब ना. सॉरी बोलो ना. फॉरगेट इट यार. चल सागर तुला एक विचारू का? असे विचारणारे ना डोक्यात जातात माझ्या. मी नाही सांगितलं तर विचारणार नाहीयेस का तू? विचार. मुक्ता खरंच ना तू अजून लहानच आहेस. म्हणजे अगदी पूर्वीसारखी काही बदल झालेला नाहीये तुझ्यात. ते भाषणांच्या स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रात्री जागून अभ्यास करणं, सगळ्यांची सतत आपलं गुडीगुडी वागणं, म्हणजे रेषेच्या बाहेर पाऊलच टाकायचं नाही. पण तू मात्र सगळ्या रेषा ओलांडतोस का? अरे काय सागर, असा का भरकटल्यासारखा वागतोस? तू ना बसनेस जा. का? नाही, भरकटलेला माणूस गाडी कशी चालवणार ना. बाजूला होका यंत्र आहे ना. चल मी तुला वाट दाखवते. तू मुक्ता तू मला 15 प्रश्न विचारतेस, 4 गोष्टी सांगतेस. तुझं काय? माझा काय नाही म्हणजे तुझे फ्युचर प्लॅन्स वगैरे काय? खूप शिकणार, नोकरी करणार, स्वतःच्या पायावरती उभी राहणार. वाटलंच मला. आणि लग्नाला उभी राहणार आहेस की नाही? का ते करणारच नाहीयेस? करणार ना, पण अपनी मर्जी से. अरे वा, हे बरं आहे. म्हणजे स्वतःचं लग्न स्वतःच्या मर्जीने. आणि आम्ही काय समोर ठेवतील त्या दगडाला कुंकू लावायचं. ऍक्च्युली मला या पोरींच्या लफड्यात पडायचंच नाही. पुरुषी डायलॉग्स नको मारू सागर. आजी, आई, विनी, मी आम्ही बायकाच होत. तुमची गोष्ट वेगळी आहे ग. पण या सगळ्या मुली आहेत ना, त्या माझ्या पैशावर, माझ्या लाईफस्टाईलवर फिदा आहेत. त्यांचा इंटरेस्ट लगेच कळतो ग. अरे पण त्या मुलींची लग्न कर असं कोण म्हणतंय तुला? ऑफकोर्स ते खरंच आहे. पण या सगळ्यामुळे माझा ॲटिट्यूडच चेंज झालेला आहे. आय जस्ट हेट गर्ल्स. पण बघ लग्नाला खूप उशीर होईल आणि मग ह्याच सगळ्या मुली दिलसाट हेटिंग यू. जस्ट कट दिस क्रॅप यार. मला मुली आवडत नाहीत आणि त्यांच्याविषयी बोलायलाही आवडत नाही मला. ओके आता चल, मला घरी जाऊन परत यायचंय. मा तुम्ही कशाला करताय? मी करते ना. अगं मजा वाटते ग. बघू तरी लक्षात आहे की नाही माझ्या ते. मा जमणार आहे का तुम्हाला? अगं करून बघितल्याशिवाय कसं कळेल मला? मा तुम्ही करताय, द्या इकडे मला. अगं राहू दे बघा ना, मी मगासपासून सांगते, ऐकत नाहीयेत माझं. पण मा तुम्ही कशाला हे सगळं करताय? मी आहे ना, मी करते. शालिनी, एक लक्षात ठेवा, मी जरी म्हणत असले ना की चूल आणि मूल फक्त बाईनी करू नये,
बाहेरची कामं करायला पाहिजेत हे खरं आहे, पण खरं सांगू का, स्वयंपाक करायला सुद्धा खूप मजा येते ग. आणि आपण केलेला स्वयंपाक आपल्या घरातल्या सगळ्यांनी आवडीने खाल्ला ना की तर फारच मजा येते, हो की नाही? तुला खरं सांगू का, आज एवढे वर्षांनी पिठात हात घातलाय ना, मला एखादी माझी जुनी मैत्रीण भेटल्यासारखं वाटतंय बघ. मी सुद्धा काय करते, लक्ष्मी जरी स्वयंपाक करत असली ना तरी एखाद्या भाजीला किंवा आमटीला फोडणी देते. बरं वाटतं की नाही? तुला खरं सांगू, आपले तात्यासाहेब होते ना, त्यांना भाकरी, चटणी आणि पिठलं अत्यंत आवडता मेनू होता बघ. मलाही खूप आवडतं, पण ठेच्यामध्ये थोडस दाण्याचं कूट हवं. हा बरोबर. जा ना पटकन, खिचडी झाली का बघ ना. हो बघ. आणि हे बघ, भाकरी, पिठलं, ठेचा व्यवस्थित मावेल असा डबाही काढ. हो. शालिनी, खरंच भाकरी तव्यावर टाकली की आधी पाणी लावायचं का उलटल्यावर टाकायचं? आधी लावायचं, पण तरी तुम्हाला बरंच आठवतंय. हा मा, आठवतंय, पण नक्की पाणी कधी लावायचं आठवेना ना. बरं, हॉस्पिटलमध्ये कोण जाणार आहे? सागर म्हणतोय मी जाईन. हा मग ठीक आहे, मग त्याच्याबरोबर सगळे डबे जाऊ दे. आत्या, अगं मुक्ते, लहान आहेस का बाई? आणि अगं याच्यात ते जर 2-4 खडे गेले चुकून मिसळून भातात, तर मग काय करायचं? आधीच बिन चष्म्याचं मला काही दिसत नाही फारसं. ए मग आणते, मी करते. निवडच तू, नाहीतर या मोठ्या मोठ्या डोळ्यांचा आम्हाला काय उपयोग? दे ना, निवडते. इकडे बस. आधी सांग मला, हात पाय स्वच्छ धुतलेस? काय ग आत्या? मुक्ते, तुला वाटेल मी कडक शिस्तीची आहे, पण तुम्हा मुलांच्या ना काही काही गोष्टी लक्षातच येत नाही. सकाळपासून आपण 10 लोकांच्यात वावरत असतो, त्यांच्याशी हात मिळवत असतो, त्यांच्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी स्पर्शाने नकळत का होईना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. घरी आल्याबरोबर हातपाय स्वच्छ धुवायचे, सगळ्या वाईट गोष्टी बाहेर काढून ठेवायच्या आणि चांगल्या वृत्तीने घरात शिरायचं. आत्या, खरंच तू अगदी पक्की मास्तरीण शोभते. आणि सगळ्या गोष्टींची उत्तर असतात तुझ्याकडे. अगं विनी कशी आहे? छान आहे. आज तर ती उठून हिंडत पण होती, फ्रेश वाटत होती एकदम. चला, टळली बाई पिढा. देते, उद्या डिस्चार्ज देते. तुझी आठवण काढत होती ती. हो ग, तिच्याकडे जाऊन यायचं राहूनच गेलं. आता घरी आली ना की आपण जाऊ तिला भेटायला. आत्या, आज मला कोणी सोडला माहितीये? सागरने. कशाला? तू यायचं होतंस ना रिक्षाने. अगं त्यात काय झालं? आणि आज चक्क सागरचा मूडही छान होता. असेल चांगल्या मूडमध्ये, पण लोक काय म्हणतील? आज सागर, उद्या राकेश, परवा आणखी कोणीतरी. त्यांच्यात चर्चा कशाला हवी ग? हे बघ, या सगळ्या चर्चा पोरीच्या जातीला मारक ठरतात. अगं आत्या, त्यात काय एवढं? सगळ्यांना माहिती आम्ही शाळेपासूनचे मित्र आहोत. अगं पण सगळ्या गोष्टी वयाबरोबर बदलत असतात. आता ती वया राहिली आहेत का तुमची? ठीक आहे, ठेवीन मी लक्षात. ओके? ओके काय? 2 वाट्यांचा भात टाकायचा आहे, निवड आणखी तांदूळ.